श्रावण महिना सुरू झाल्यानंतर अनेक घरांमध्ये मांसाहार टाळला जातो. अशावेळी शरीराला आवश्यक प्रथिने आणि जीवनसत्वे मिळवण्यासाठी रानभाज्या उत्तम पर्याय ठरू शकतात. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील खामगाव येथे गोसे महाविद्यालयाच्या वतीने भव्य रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या आणि त्यांच्या पोषण मूल्यांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. श्रावणात मांसाहार वर्ज्य करणाऱ्या नागरिकांसाठी हा महोत्सव विशेष आकर्षण ठरत आहे. रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि पारंपरिक आहारातील त्यांचे स्थान याबाबतही जनजागृती केली जात आहे. यावेळी गोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनंजय तळवणकर, मोना बोबडे आणि निसर्ग संस्थेच्या संकल्पक नीता बोबडे यांनी रानभाज्यांचे महत्त्व सांगितले. देशोन्नतीसाठी नितेश मानकर यांची रिपोर्ट. आज इथे GS कॉलेज खामगाव इथे रानभाजी उत्सव सुरू झालेला आहे. ह्या रानभाजी उत्सवाचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या रानभाज्या ठेवल्या गेलेल्या आहेत. त्याची माहिती सगळ्यांना मिळणार आहे. आणि रानभाज्यामध्ये एवढं जीवनसत्व आणि प्रोटीन्स आहेत. आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणात मांसाहार शक्यतोवर बंद करतात, उपवास करतात महिनाभर. मग आता त्या मांसाहारातून जे काही पोषण मिळतं ते ह्या भाज्यांमधून मिळू शकतं. जर आपण मांसाहार बंद केला तरी महिनाभर ह्या भाज्या एवढ्या पौष्टिक आहेत आणि निसर्गाने एवढं काही याच्यात प्रोटीन्स दिलेले आपल्यासाठी की ते आपल्याला पुरतात. म्हणजे नॉनव्हेज नाही खाल्लं तरी पुरणार आहे. तर ह्या भाज्यांमुळे आपल्याला आरोग्य मिळणार आहे, सगळ्या प्रकारचं पोषण मिळणार आहे. आणि GS कॉलेजने हा अतिशय सुंदर उपक्रम दरवर्षी असतो. आता ह्या भाज्या हे शेतकरी मार्केटमध्ये पण आणू शकतील याच्या पुढे. आजचा अनुभव अतिशय चांगला आहे आणि खूपच इंटरेस्टिंग अशी माहिती या ठिकाणी बघायला मिळाली आहे. आपल्याकडे श्रावण महिना, पावसाळ्यामध्ये श्रावण येतो आणि श्रावणात बरेचसे लोक मांसाहार करत नाही. आणि मग आपण काय खावं, नेमकं जेवणामध्ये काय विविधता असावी किंवा वेगवेगळे काय पदार्थ खावे असा प्रश्न पडतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे निसर्गातच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या या दिवसांमध्ये मिळतात आणि त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या चवी तर एक्सपिरियन्स करूच शकतो, पण आपोआपच आपल्या आरोग्याला अतिशय चांगलं असं रोगप्रतिकार शक्तीसुद्धा या भाज्यांपासून मिळते. आणि वेगवेगळ्या रोगांपासून आपलं संरक्षण करून देण्यासाठी निसर्गाने दिलेलं हे एक अनमोल वरदान आहे असं मला वाटतं ह्या रानभाज्या म्हणजे. आणि अक्षरशः डायबिटीससारखा जो हे आहे, डायबिटीससारखा जो रोग आहे त्याच्यावर सुद्धा फक्त रानभाज्यांच्या मुळा खाल्ल्याने आपल्याला संरक्षण होऊ शकतं आणि आपण बरे होऊ शकतो. अशी बरीचशी माहिती या ठिकाणी मिळाली आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि असे रानभाजी महोत्सव ठिकठिकाणी व्हावेत, वारंवार व्हावेत, जेणेकरून पुढच्या पिढीला सुद्धा आपली ही जी परंपरा आहे त्याचं महत्त्व लक्षात येईल असं मला वाटतं. नमस्कार. आम्ही रानभाजी महोत्सव दरवर्षी गोसे महाविद्यालयामध्ये या ठिकाणी याकरिता साजरा करतो की आज जी पिढी आलेली आहे त्यांना निसर्गामध्ये बदलत्या ऋतुमानानुसार ज्या काही नैसर्गिक आपल्याला स्वास्थ्याकरिता आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध असतात त्याचा अवेअरनेस नसल्यामुळे, त्याची ओळख नसल्यामुळे याचा फायदा करून घेता येत नाही. विशेषतः आजच श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि जिथे श्रावणाला सुरुवात होते त्या ठिकाणी मला असं वाटतं की निसर्गामध्ये ज्या काही भाज्या वगैरे उपलब्ध आहेत त्या भाज्यांचं जर आपण सेवन केलं तर कितीतरी आपल्याला असे नावं घेता येतील की ज्यामध्ये आपलं आरोग्य, आपलं स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. सगळे न्यूट्रिएंट्स त्याच्यामधून मिळतात शरीराला आवश्यक असणारे. आणि त्याच कारणामुळे आमचे जे पूर्वज होते ते याचं कुठल्या सणाच्या निमित्तानं असेल, श्रावण महिन्याच्या निमित्तानं असेल, याचं सेवन करण्याचं एक प्रत्येकाला आवश्यक असं सांगत होते. मग ते वाघाटं असेल तर आम्ही आषाढीला खाल्लंच पाहिजे, जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस तरोटा आपण खाल्लाच पाहिजे. त्यानंतर रानशेपू असेल त्यामधून कितीतरी आपल्याला अशा पद्धतीचे न्यूट्रिएंट्स मिळतात की ज्यामध्ये ताप असेल किंवा कुठलं अपचन असेल, डिसेंट्रीसारखं असेल तर या आजारापासून परावृत्त होऊ शकतो. म्हणजे आपल्याला एक म्हणता येईल आहे की पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर ह्या ज्या नैसर्गिक पद्धतीने ज्या रानभाज्या ज्याला म्हणता येईल आपल्याला त्या उपलब्ध असतात त्याचं जर सेवन केलं तर याचा एक संपूर्ण वर्षभर आणि मोफत अशा पद्धतीची आपल्याला जणू काही वॅक्सिनच घेतलेली आहे अशा पद्धतीचा त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. याची ओळख सर्वांना व्हावी, कारण या नवीन जनरेशनला बरीचशी ती ओळख नाही आहे. त्यांना ती ओळख व्हावी, त्याचा फायदा व्हावा, मेडिसिनल व्हॅल्यूज कळाव्यात, न्यूट्रिएंट व्हॅल्यूज कळाव्यात
हा महत्त्वाचा उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही दरवर्षी या रानभाजी महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करत असतो. संपूर्ण विद्यार्थी, गावातील सर्व नागरिक याचा फायदा घेतात आणि त्यांना ओळख करून दिली जाते. आपणही याचा फायदा करून घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.